Hey, good morning, my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. 6th स्टँडर्डचा नवीन सिलेबस आपण सुरू केला आणि तुमचा 5वा लेसन जीसीडी आणि एलसीएम हा सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. परंतु आपला 5.2 पण झालेला आहे. आता आपल्याला एक्सरसाइज नंबर 5 बघायचा आहे. पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये एक इंटरेस्टिंग अशी मॅथमॅटिकल पझल दिलेली आहे की जी तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुमच्या प्रत्येक लेसन मधला ईच अँड एव्हरी टॉपिक प्रत्येक टॉपिक क्लिअर करते. नवीन कन्सेप्ट आल्या त्या सुद्धा क्लिअर करते आहे. फक्त एक्सरसाइज घेऊन मोकळी होत नाहीये. त्याच्यामुळे ह्या कन्सेप्ट सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये सीबीएसई पॅटर्न आलाय ना, तुम्हाला सगळं थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढवली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. का तर पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. आणि प्रॅक्टिकली आपण जीसीडी आणि एलसीएम कशा पद्धतीने मॅथमॅटिकल पझलने कशाच पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो चला बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर या पझलमध्ये मॅथमॅटिकल पझल पहिले आपल्याला रीड करावी लागेल आणि नेमकं काय दिलेलं आहे ते समजून घ्यावं लागणार आहे. सो ऑल ऑफ यू रेडी टू सी द मॅथमॅटिकल पझल? ओके, काय दिलेलं आहे? अ बॉक्स विथ अ नंबर 1 to 100 इज प्रोव्हाइडेड. इथे 1 ते 100चा एक बॉक्स दिलेला आहे. हा 1 ते 100चा बॉक्स आहे. त्याच्यानंतर बघा, नेहा अँड शर्वरी हॅव ब्लू अँड ग्रीन ट्रायंग्युलर काउंटर्स रिस्पेक्टिव्हली. आता दोन मुली आहेत. दोन मुली आहेत. एकीचं नाव काय आहे? एकीचं नाव आहे नेहा, एकीचं नाव आहे शर्वरी. दोघांकडे काय आहे? काही ट्रायंगल ब्ल्यू अँड ग्रीन ट्रायंगल आहे. तर नेहा जी आहे त्या नेहाकडे एक ट्रायंगल आहे आणि तुमची जी शर्वरी आहे शर्वरी तिच्याकडे एक ट्रायंगल आहे. मग आता नेहाकडे कुठला ट्रायंगल आहे तोच कलर मी तुम्हाला दाखवते. नेहाकडे एक ट्रायंगल आहे रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने. नेहाकडे एक ग्रीन ट्रायंगल. द नेहा अँड शर्वरी हॅव ब्ल्यू म्हणजे नेहाकडे ब्ल्यू आहे आणि शर्वरीकडे काय आहे? ग्रीन ट्रायंगल आहे. याचा अर्थ म्हणजे शर्वरीचा ट्रायंगल आपण काय करणार आहोत? अशा पद्धतीने ग्रीन कलरने हा शर्वरीचा ट्रायंगल मी दाखवते. नेहाचा ट्रायंगल कुठला आहे रे? नेहाचा ट्रायंगल तुमचा ब्ल्यू आहे. नेहाचा ट्रायंगल काय आहे? ब्ल्यू आहे. सो असा ब्ल्यू कलरचा ट्रायंगल नेहाकडे आहे. ठीक आहे. नेहा अँड शर्वरी हॅव ब्ल्यू अँड ग्रीन ट्रायंग्युलर काउंटर्स रिस्पेक्टिव्हली. चालला, एवढा अर्थ समजला. नेहा प्लेसेस हर ब्ल्यू काउंटर इन दोज सेल हुज नंबर आर डिवायझर्स ऑफ नंबर 16 अँड 24. मग नेहाने काय केलं बघा, पुढचं नीट समजून घ्या तुम्ही. दॅट इज नेहा प्लेस हर ब्ल्यू काउंटर्स इन द सेल्स हुज नंबर आर डिवायझर ऑफ नंबर 16. 16चे जे डिवायझर्स आहे त्या ठिकाणी काय केली? नेहा तिचे काउंटर्स ठेवत गेली. नेहा तिचे काउंटर्स. आता नेहाचे काउंटर्स कुठले आहेत बघा? ब्ल्यू आहेत. हा 1. मग 16चे डिवायझर्स काय आहे? 1ने भाग जातो, 2ने पण भाग जातो, 4ने पण भाग जातो 16ला. अजून 16ला कशाने भाग जातो? 8ने भाग जातो आणि 16ने भाग जातो. अशा पद्धतीने तिने काय केले? तिचे जे काउंटर्स आहेत ते अशा ठिकाणी ठेवले. म्हणजे याचे डिवायझर्स कुठले आले? 1, 2, 4, 8 आणि 16 आले. पण तुमची जी शर्वरी आहे त्या शर्वरीने काय केलं? शर्वरीने तिचं जे ग्रीन ट्रायंगल आहे ग्रीन ट्रायंगल घेतला आणि अशा ठिकाणी ठेवले की 24चे जे डिवायझर्स आहे. मग 24चे डिवायझर्स बघा, शर्वरीने ग्रीन ठिकाणी ठेवला. 24चे डिवायझर्स 1 आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, 6 आहे, 8 आहे, त्याच्यानंतर 12 पण आहे. नंतर पुढे काय आहे तुमचा? पुढे आहे 24. या सगळ्यांना 24ने भाग जातो. या सगळ्यांना काय होतो? 24ने भाग जातो. कुठल्या कुठल्या ठिकाणी ठेवलं तिने? ग्रीनवाला 1, 2, 3, 4, 6, 8, 12 अँड काय रे? 24 अशा ठिकाणी ठेवलं. पुढे काय झालं? पुढे काय झालं बघा. इथपर्यंत गेम समजला तुम्हाला. इन विच सेल डीड द टू काउंटर्स कम टुगेदर. मग आपल्याला इथे एक प्रश्न विचारलेला आहे. एक काय विचारलंय? प्रश्न विचारलंय की दोघींचे काउंटर एकाच वेळेस कुठल्या कुठल्या सेलमध्ये येतील. मग तुम्ही बघा, आपल्याला ब्ल्यू आणि ग्रीन काउंटर कुठे कुठे आलेले आहे? पहिल्या ह्या सेलमध्ये तर आलेले आहे. म्हणजे याचं आन्सर काय येणार आहे तुमचं? पहिल्या सेलमध्ये. याच्यामध्ये पण ब्ल्यू आणि ग्रीन आलेलं आहे म्हणजे 2 मध्ये पण आले आहे. म्हणजे तुमच्या 16 आणि 24 मध्ये बघा इथे 1 दोघांमध्ये आलेला आहे, 2 पण काय आलेला आहे? दोघांमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर 4 मध्ये सुद्धा ब्ल्यू आणि ग्रीन आलेला आहे. 4 मध्ये सुद्धा काय आलेलं आहे बघा, इथे बरोबर येत आहे आपलं.
4 मध्ये पण काय आलेलं आहे, ग्रीन आलेलं आहे. सो याचा आन्सर इथे 4 आहे. त्याच्यानंतर अजून कुठे एकत्र आलेले आहेत बघा, इथे तुम्ही जर 8 बघितलं, इथे 8 बघितलं, 8 मध्ये सुद्धा काय आलेलं आहे तुमचं हे आलेलं आहे, दोन्ही काउंटर एकत्र आलेले आहे. आणि अजून कुठे आलेलं आहे, अजून कुठे दिसतंय का तुम्हाला, अजून कुठे नाही, मला अजून कुठेही दिसत नाही. म्हणजे 1 2 4 आणि 8, इथे 1 2 4 8 16 आणि इथे 1 2 4 8, बस एवढेच. ह्या इन विच सेल डीड द 2 काउंटर्स कम टुगेदर, मग तुम्ही आन्सर लिहिणार इन 1 2 4 आणि 8. याच्यामध्ये हे दोघंही काउंटर एकाच ठिकाणी ग्रीन ट्रायंगल आला आहे आणि एकाच ठिकाणी ब्ल्यू ट्रायंगल आलेला आहे. विच ऑफ देम इज लार्जेस्ट नंबर, आता एकत्र आले म्हणजे याच्यातला लार्जेस्ट नंबर कुठला आहे, 8. हा लार्जेस्ट नंबरलाच पुढे काय म्हटले आहे त्यांनी, द डिवायझर्स ऑफ नंबर, म्हणजे 16चे डिवायझर्स हे आहे, त्याच्यानंतर 24चे डिवायझर्स हे आहे. द कॉमन डिवायझर, दोघांमध्ये डिवायझर कॉमन कुठले आहेत हे आपण काढले, 1 2 4 8 हे काय आहे, दोघांमध्ये कॉमन डिवायझर आहे. बघा इथे 1 आहे, इथे पण 1, इथे 2 आहे, इथे पण 2, इथे 4, इथे पण 4, इथे 8, इथे पण 8. अशा पद्धतीने हे काय आहे, कॉमन डिवायझर. आणि याच्यामधला द कॉमन डिवायझर्स ऑफ द बोथ नंबर्स आर 1 2 4 8. द लार्जेस्ट कॉमन, मग या दोघांमध्ये लार्जेस्ट सबसे बडा, सगळ्यात मोठा जो आहे, दिस मीन्स दॅट द ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर अँड इट इज कॉल्ड ॲज अ GCD. आणि हाच काय आहे आपला GCD, आपल्या गणिताच्या भाषेमध्ये ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. म्हणजे ह्या 16 मध्ये आणि 24 मध्ये आपण कॉमन डिवायझर काढले, त्याच्यातला सगळ्यात मोठा काय आला, 8 आला, आणि त्यालाच आपण गणिताच्या भाषेमध्ये काय म्हटलं, GCD, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. मराठीमध्ये त्याला काय म्हणणार, MSAV, महत्तम सामायिक विभाजक. मराठीमध्ये काय, महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला 16 आणि 24 हे एक्झाम्पल दिलं होतं. याच्यामध्ये या 16ला पूर्ण भाग जाणारी संख्या कुठली आहे, 1 2 4 8 आणि 16. 24ला पूर्ण भाग जाणारे म्हणजे तुमचा ग्रीन ट्रायंगल वाले कुठले आहे, 1 2 3 4 6 8 आणि 12 आणि 24 यांनी. म्हणजे ह्या म्हणजे दोन संख्या, कुठल्या दोन संख्या आहे, 16 आणि 24 या दोन संख्या आहे, यांना पूर्ण भाग जाणाऱ्या ह्या संख्या आहेत की ज्या इथे ब्ल्यू कलरने दाखवलेल्या आहे आणि इकडे ग्रीन कलरने दाखवलेले आहे. मग या पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांपैकी आपण काय केलं, दोघांमध्ये कॉमन जे आहेत, दोघांमध्ये जे कॉमन आहेत ते निवडले. दोघांमध्ये कॉमन काय आले तुमचे, 1 2 4 8. आणि त्यातला जो सगळ्यात मोठा विभाजक आहे, मराठीमध्ये त्याला मोठा विभाज्य नाही बरं का, विभाज्य कुठे येतो, LCM मध्ये येतो. आणि GCD मध्ये काय येतो, नेहमी विभाजक येत असतो, म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या. मग या विभाजकांपैकी सगळ्यात मोठा डिवायझर किंवा फॅक्टर काय आला तुमचा, 8 आला, म्हणून 8ला आपण GCD म्हणणार, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणणार. ओके, दोन संख्यांना पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आणि त्यातला सगळ्यात मोठा विभाजक म्हणजे त्याचा MSAV, महत्तम सामायिक विभाजक. अशा पद्धतीने आपण नेहा आणि शर्वरीच्या एक्झाम्पलद्वारे GCD हा समजून घेतला. आता इथे अजून एक एक्झाम्पल आहे, या अजून एक एक्झाम्पलद्वारे आपण GCD परत एकदा समजावून घेऊया. म्हणजे तुमची GCDची कन्सेप्ट अगदी परफेक्टली काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. आता आपण बघणार आहोत 12 आणि 18. 12 आणि 18चे डिवायझर्स बघणार आहोत आणि त्याचा GCD या गेमने आपल्याला काढता येतो का बघा. आता 12ला कशाने भाग जातो, 12ला 1 ने भाग जातो, 12ला 2 ने पण जातो, 3 4 मग 6 ने भाग जातो, 6 नंतर डायरेक्ट 12ला 12 ने भाग जात असतो. सो 12चे डिवायझर्स काय झाले तुमचे, 12चे 1 2 3 4 6 8 आणि 12, बरोबर की नाही. 1 तर सगळ्यांच्या स्टेबलमध्ये येतो, 1 ने सगळ्यांना भाग जातो. 2 6 जा 12, 3 4 जा 12, 4 3 जा 12, 6 2 जा 12. अरे 8 ने नाही भाग जात ना, 8 ने नाही भाग जात. सो 8 नव्हता लिहायला पाहिजे इथे. आणि 12 1 जा 12, ठीक आहे. त्यानंतर आता 18चे डिवायझर्स कुठले आहेत बघा. 18च्या डिवायझर्सला मी काय करते, क्रॉस करते. 1 ने भाग जातो, 2 ने पण जातो, 3 ने पण भाग जातो. सो 1 18 जा 18, 2 9 जा 18, 3 6 जा 18. त्यानंतर 4 ने नाही जात भाग म्हणून क्रॉस नाही केलं. 6
6 3 जा 18, 6 3 जा 18, 6ने पण भाग जातो. त्याच्यानंतर 7 9 8 9 ने भाग जातो. 9 2 जा 18, सो 9 पण मी इथे लिहिणार आहे. आणि डायरेक्ट 18 ने भाग जातो आहे. हे काय आहे, 18चे तुमचे डिवायझर्स आहे. ठीक आहे. मग आपल्याला जीसीडी फाइंड करायचं आहे. जीसीडी फाइंड करण्यामध्ये मग हे जसं ती नेहा आणि शर्वरीचे काय आले, दोघांचे कॉमन जे त्यांचे ट्रायंगल आहे ते एकाच याच्यामध्ये दोन्ही ट्रायंगल ग्रीन आणि ब्ल्यू ट्रायंगल आले. मग तसं याच्यामध्ये कॉमन डिव्हायजर्स कुठले कुठले आले, क्रॉस आणि सर्कल. एका ठिकाणी कुठे कुठे आलं, 1 ला आलं, 2 ला पण आलं, 3 ला पण आलं. 1 2 अँड 3 ला आलं. अजून कुठे आलं, 6 ला पण आलं, 6 ला पण आलेलं आहे, 6 ला पण आलेलं आहे. बस एवढंच आलेलं आहे. आता इथे आपण टॅली पण करू शकतो बघा. कॉमन डिव्हायजर्स 1 1 बघा इथे 1 आला, 2 2 इथे पण 2 आला, 3 3 इथे 3 आला बघा 3 3 आणि 6 6 इथे पण 6 आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं इकडे पण उत्तर बरोबर आहे आणि ह्या गेमने पण आपण समजून घेतो. मग कॉमन डिव्हायजर झालं. याच्यातला ग्रेटेस्ट काय असतो, कॉमन डिव्हायजर आपला जीसीडी असतो. ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर हा काय झाला त्याचा जीसीडी. जीसीडी कोणता आहे जीसीडी. मग आता याच्यामधला सगळ्यात कॉमन डिव्हायजर मोठा कुठला आहे तुमचा, 6 आहे. मग जीसीडी काय झाला तुमचा 6 झाला. कोणाचा, 12 आणि 18. 12 आणि 18 याचा जीसीडी जर शर्वरी आणि नेहाने काढायचा प्रयत्न केला तर त्यांच्या लक्षात आले की अरे हे दोघं क्रॉस आणि 1 क्रॉस आणि 1 क्रॉस आणि 1 हे इकडे आले. पण याच्यातला सगळ्यात मोठा काय आला तुमचा 6 आला. म्हणून जीसीडी काय आला 6. आणि यालाच आपण म्हणणार आहोत गेमच्या द्वारे जीसीडी काढणे. म्हणजे तुमची अगदी परफेक्टली डोक्यात आता कन्सेप्ट क्लिअर झाली का ते मला सांगा नक्की. कन्सेप्टमध्ये याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये जीसीडीचा फुल फॉर्म लिहा. जीसीडी म्हणजे काय मराठीमध्ये लिहा. त्यानंतर जीसीडीची डेफिनेशन सुद्धा मला तुम्ही सांगा. दॅट इज जीसीडी मीन्स व्हॉट, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर. दोन संख्या अशा ज्यांना पूर्ण भाग जातो वेगवेगळ्या त्यांच्या डिव्हायजर्सने, त्यातला सगळ्यात मोठा डिव्हायजर सगळ्यात मोठा विभाजक काय असतो त्या संख्यांचा जीसीडी म्हणजेच मसावी म्हणजेच काय असतो त्याचा महत्तम सामायिक विभाजक असतो. जसा या 12 आणि 18ला या सगळ्यांनी भाग घेतला, मग कॉमन डिव्हायजर काढले आणि त्यातला सगळ्यात मोठा काय आला तुमचा 6. म्हणून 6 काय झाला त्याचा जीसीडी. आणि हा गेम खेळता खेळता हे दोघं इथे एकत्र आले, दोन्ही एकाच त्या सेलमध्ये आले आणि तिथला सगळ्यात मोठा काय आला त्याचा जीसीडी. सो अशा पद्धतीने जीसीडी ही कन्सेप्ट परफेक्टली तुमची क्लिअर झाली असेल. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट कन्सेप्ट. आता नेक्स्ट कन्सेप्टमध्ये परत अजून आपल्याला गेम बघायचा आहे. काय गेम आहे चला समजून घेऊया. नेक्स्ट मध्ये काय दिलेलं आहे बघा, आदित्य आणि शुभंकर. आता त्या दोघी गर्ल्स होत्या, आता हे दोघं बॉईज आहे. हे बॉईज आता काय करायला लागले, हा गेम खेळायला लागले. आदित्य आणि शुभंकर हॅव रेड अँड येल्लो काउंटर्स. आदित्यकडे काय आहे तुमच्या, आदित्यकडे आहे रेड काउंटर्स, रेड ट्रायंगल आहे त्याच्याकडे, रेड ट्रायंगल आहे, रेड ट्रायंगल. आणि तुमचा हा कोण आहे रे, शुभंकर. शुभंकरकडे काय आहे, येल्लो काउंटर. त्याच्याकडे काय आहे, येल्लो काउंटर. मी तुम्हाला येल्लो दाखवते. हे बघा त्याच्याकडे काय आहे, येल्लो ट्रायंगल आहे. अशा पद्धतीने येल्लो काउंटर आहे. समजलं. जसं नेहा आणि शर्वरीचं बघितलं तसं याच्याकडे एकाकडे रेड आहे आणि एकाकडे येल्लो आहे. मग त्यांनी वेगळा गेम खेळायला सुरुवात केला. त्यांनी जीसीडीचा गेम खेळला. आता हा कोणता गेम खेळताय चला बघूया. आदित्य अरेंज हिज रेड काउंटर्स इन द सेल हुज नंबर्स आर मल्टिपल्स ऑफ 16. आता इथे जरा वेगळं आहे बघा, समजून घ्या. मल्टिपल्स ऑफ 16, मल्टिपलचा अर्थ काय होतो रे, 16च्या पाड्यात येणाऱ्या संख्या. त्याने अशा ठिकाणी त्याचं काउंटर ठेवलं की ज्या 16च्या पाड्यात येतात. कोणता, त्याचा रेड काउंटर. म्हणजे 96 आलेला आहे, दिसतोय तुम्हाला. मी तुम्हाला नंतर ते वरचं पण दाखवते. अँड शुभंकर अरेंज हिज येल्लो सेल्स हुज सेल नंबर्स आर 24. म्हणजे 24च्या पाड्यात येणाऱ्या संख्यांच्या तिथे त्याने त्याचा पिवळा जो आहे तो त्रिकोण ठेवला. मग द मल्टिपल्स ऑफ 16 अँड 24 इनफायनाइट बट व्हेअर वी आर कन्सिडर्ड नंबर अप टू 100. पण आपण 100 पर्यंतच धरणार आहोत. ठीक आहे. मग अशा पद्धतीने 16चा पाडा घेतला. 16 1 जा 16, 16 2 जा 32, 3 जा 48, 64 अशा पद्धतीने ते ठेवत गेले. आणि हा शुभंकर पण अशा पद्धतीने ठेवत गेला. आता वरती बघा काय झालं तुम्हाला समजून सांगते परत एकदा. हा 1 to 100चा काय आहे, एक चार्ट दिलेला आहे. आदित्य आहे आणि शुभंकर आहे. मग शुभंकरने काय केलं, तुमचा जो शुभंकर आहे, शुभंकरने समजून घ्या, त्याने रेड त्याचा ट्रायंगल घेतला आणि रेड ट्रायंगल कुठे ठेवला,
जिथे 16च्या पाड्यात येणाऱ्या सगळ्या संख्यांजवळ. मग कुठे ठेवला? इथे 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 3 जा 48, 16 4 जा 64 आणि 16 5 जा 96. म्हणजे 16चे काय झाले? हे मल्टिपल्स. 16चे काय झाले? मल्टिपल्स. मग कुठले कुठले आले 16चे मल्टिपल? 16 1 जा 16, 32, 48, 64 आणि 96. हे ठेवलं तुमच्या कोणी? काय नाव आहे त्याचं? शुभंकर. आणि तो काय जो असेल तो रेड काउंटरवाला, त्याचं नाव मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. त्याच्यानंतर तो दुसरा आहे शुभंकर. त्या शुभंकरने काय केलेलं आहे? त्याचे जे काउंटर्स आहे अशा ठिकाणी ठेवलं की ज्याला 24ने भाग जाईल. मग त्याचा काउंटर कुठला होता? येल्लो काउंटर. त्याचा काउंटर कुठला आहे? येल्लो काउंटर. मग त्याला येल्लो काउंटर कुठे कुठे दिसतोय बघा तुम्हाला? 24 1 जा 24, 24 2 जा 48, 24 3 जा 72 आणि 24 4 जा 96. त्याने त्याचा ट्रायंगल इथे ठेवलेला आहे. 24 24 कुठे कुठे अजून रे? 48 48, नंतर 72 आणि 96. या सगळ्या ठिकाणी कोणी ठेवला? शुभंकरने ठेवला. मग काय? मग त्यांच्या लक्षात आलं की अरे दोन्ही ट्रायंगल कुठे कुठे एकत्र येतात, कुठे कुठे म्हणजे कॉमन मल्टिपल्स काढणार आहोत आपण, पाड्यात येणारे पण कॉमन मल्टिपल्स. मग त्यांच्या लक्षात आलं कॉमन मल्टिपल दोन्ही ट्रायंगल येल्लो आणि रेड ट्रायंगल कुठे कुठे एकत्र आले आहे? येल्लो आणि रेड. बघा बरं इथे आपण बघू शकतो 16 इथे नाही आहे, 34 नाही, इथे काय आला? 48 दोघांमध्ये सेम आला आणि 96च्या ठिकाणी दोघं सेम आले. बघा इथे 96ला तुम्हाला येल्लो आणि रेड एकत्र आलेला दिसतोय. येस. त्याच्यानंतर 48ला तुम्हाला दोघं एकत्र आलेले दिसतात. हे काय आले? कॉमन मल्टिपल्स. त्यांच्या काय आलं? लक्षात आले हे कॉमन मल्टिपल्स आहे. मग कॉमन मल्टिपल्स कुठले आले? 48 आणि 96 हे झाले कॉमन मल्टिपल. आणि मग आपल्याला काय काढायचं आहे? LCM. तर काय आहे तुमचा LCMचा फुल फॉर्म? लोवेस्ट कॉमन मल्टिपल. काय आहे? लोवेस्ट कॉमन मल्टिपल. लोवेस्ट कॉमन मल्टिपल. मग या दोन्ही मल्टिपल मधला सबसे छोटा वाला, लोवेस्ट म्हणजे काय रे? सगळ्यात छोटा वाला कोण आहे? 96 आणि 48 मधला छोटा वाला कुठला आहे? 48. सो 48 काय झाला तुमचा? या दोघांचा LCM. अशा पद्धतीने त्यांनी गेमने फाइंड केला. गेमने काय केला? या शुभंकर आणि त्याच्या मित्राने काय केला? LCM फाइंड केला, लोवेस्ट कॉमन मल्टिपल. मग आता लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे मराठीमध्ये म्हणतात लसावी, म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य. इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होणार आहे मसावी आणि लसावी मध्ये, कारण आपण सेमीचे विद्यार्थी, आपल्याला दोन्ही माहिती पाहिजे. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक म्हणजे डिवायझर. इथे विभाजक येणार आहे आणि इथे विभाज्य येणार आहे. इथे काय येणार आहे? विभाज्य. विभाजक म्हणजे डिवायझर्स किंवा फॅक्टर्स, विभाज्य म्हणजे मल्टिपल्स म्हणजे पाड्यात येणाऱ्या संख्या. म्हणजे या दोघांमध्ये फरक काय आहे? लसावी आणि मसावी मध्ये फरक काय आहे? GCD आणि LCM मध्ये फरक काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगते आहे. म्हणजे आपण GCD मध्ये काय केलं? दोन संख्या घेतल्या, त्यांना भाग जाणाऱ्या ज्या पूर्ण भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या कॉमन फॅक्टर काढले, त्याच्यातला जो सगळ्यात मोठा आहे तो त्याचा GCD घेतला. महत्तम म्हणजे मोठा, महत्तम लक्षात ठेवायचा. LCM मध्ये काय करायचं? दोन संख्या आहे त्यांचे कॉमन मल्टिपल पाड्यातल्या संख्या घेतल्या आणि त्यातला लसावी लघुत्तम म्हणजे लहान, ल फॉर लहान लक्षात ठेवायचं. लहानात लहान घेतला किती आला? तो 48, म्हणून तो त्याचा LCM झाला. म्हणजे दोन संख्यांना च्या पाड्यात येणाऱ्या संख्या त्यातली सगळ्यात छोटी संख्या काय असते? त्याची लसावी असते. सो अशा पद्धतीने हा गेम इथे कंप्लीट झालेला आहे. कोणाचा? आदित्य आणि शुभंकरचा. त्यांनी इथे दिलेलं पण आहे तुम्हाला आणि त्याच्यावरती काही प्रश्न पण विचारले आहे. त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही आता लिहू शकतात. बघा, मल्टिपल्स ऑफ 16 आर 16, 32 हे आपण बघितलं. याचे मल्टिपल्स हे बघितले. द कॉमन मल्टिपल्स ऑफ बोथ नंबर्स बघितलं. 48 आणि 48, इथे 96 आणि 96 म्हणून 48 96 इथे लिहून घेतले. LCM ऑफ द नंबर 16 and 24 इज. मग याच्यातला सगळ्यात छोटा वाला LCM फाइंड करायचा आहे तुम्हाला, सबसे लोवेस्ट. सो लोवेस्ट कोणचा आहे? 48 आहे. म्हणून 48 काय झाला त्यांचा LCM. बोथ काउंटर फर्स्ट कम टुगेदर इन द सेल नंबर 48. मग इन विच सेल डीड बोथ काउंटर फर्स्ट कम टुगेदर?
दोघा कोणत्या कोणत्या सेलमध्ये एकत्र आले हा प्रश्न विचारला होता. तर दोघं पहिले 48ला एकत्र आले आणि नंतर 96ला एकत्र आले. मग पहिल्यांदा ते 48ला एकत्र आलेले आहे. ठीक आहे, तो काय झाला त्याचा LCM. सो अशा पद्धतीने LCM आणि GCD इतकं डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं ना, आता तुमचं बिलकुल कन्फ्युजन होणार नाही. GCD आणि LCM मध्ये GCD छोटा असतो, LCM काय असतो त्याच्यापेक्षा मोठा असतो. GCD आणि LCM मध्ये डिफरन्स काय आहे, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असतो. मग आता याच्यामध्ये ट्रिक कशी लक्षात ठेवायची, ट्रिक सांगते तुम्हाला मी. ही शॉर्टकट ट्रिक आहे, तुम्हाला कोणी देणार नाही. GCD म्हणजे ग्रेटेस्ट, GCD म्हणजे काय तुमचं ग्रेटेस्ट फुल फॉर्मच लक्षात, कॉमन डिवायझर. डिवायझर नाही लक्षात राहिलं तर फॅक्टर लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचा, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. आणि LCM म्हणजे काय, लोवेस्ट कॉमन मल्टिपल. मल्टिपल म्हणजे पाड्यात येणाऱ्या संख्या, मल्टिपल्स हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे GCD मध्ये काय येणार आहे, डिवायझर्स किंवा फॅक्टर येणार आहे. LCM म्हणजे मल्टिपल्स म्हणजे पाड्यात येणाऱ्या संख्या येणार आहे. सो अशा पद्धतीने हा गेम इथे कंप्लीट झालेला आहे. कोणाचा, आदित्य आणि शुभंकर यांनी LCM फाइंड कसा करायचा हे आपल्याला दाखवलं या गेममधून. आणि तुमची नेहा आणि शर्वरी यांनी GCD कसा फाइंड करायचा ह्या ब्लॉकद्वारे आपल्याला, या ट्रायंगलद्वारे समजावून सांगितलं आहे. आणि आता आपण येणार आहोत ॲट अ ग्लान्स. येस, ग्लान्स म्हणजे काय, ह्या लेसनमध्ये नक्की आपण काय शिकलो. जसं सायन्समध्ये दिलेलं असतं आपण काय शिकलो, तर आपण काय काय शिकलेलो आहोत ह्या लेसनमध्ये, डिवायझर्स शिकलो. डिवायझर्स म्हणजे काय रे, पाड्यात येणाऱ्या, म्हणजे कोणत्या कोणत्या पाड्यात दिलेल्या संख्या येत आहेत. म्हणजे 12 आहे समजा, 12 कोणत्या पाड्यात येतो, 1 2 3 4 6 and 12. याला म्हणणार तुम्ही 12चे डिवायझर्स. नंबर्स विच डिवाइड गिवन नंबर, एक्झॅक्टली पूर्ण भाग जातो त्याला आपण डिवायझर्स म्हणणार आहे. ओके, डिवायझर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज, डिवायझरला एक समानार्थी शब्द आहे. डिवायझरला एक समानार्थी शब्द काय आहे, फॅक्टर्स. डिवायझर आणि फॅक्टर सेम असतं बरं का. डिवायझर म्हणजेच फॅक्टर आणि फॅक्टर म्हणजेच डिवायझर. ओके, मग इथे तुम्हाला डिवायझर समजलं म्हणजे कोणत्या कोणत्या पाड्यात येतात ते. विभाज्य, ठीक आहे. पुढे प्राइम फॅक्टर म्हणजे काय, प्राइम फैक्टर म्हणजे असे फैक्टर की पुढे त्याला भाग जात नाही. हम तो भाई राजा है, हम किसी के टेबल में नहीं आते. कौन से, समझा 2 आहे, हम तो सिर्फ 1 के टेबल में आते हैं, 2 के टेबल में. 3, हम तो भाई राजा है, हम सिर्फ 1 और 3 के टेबल. ये ऑल आर द प्राइम फॅक्टर्स. किंवा 5 घेतला आपण, 5 फक्त 1 आणि 5 मध्ये फक्त एकाच्या पाड्यात आणि स्वतःच्या पाड्यात, त्याला आपण प्राइम फॅक्टर म्हणतो. फॅक्टर अमंग द डिवायझर ऑफ अ नंबर विच आर प्राइम नंबर्स आर कॉल्ड ॲज अ प्राइम फॅक्टर. या सगळ्या व्याख्या तुम्ही 5-5 वेळा लिहा म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर होणार आहे. पुढे डिव्हिजिबल. डिव्हिजिबल म्हणजे काय, नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ नंबर आर डिव्हिजिबल बाय दॅट नंबर. डिव्हिजिबल म्हणजे त्यांनी पूर्ण भाग जातोय, दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातोय. जीसीडी, जीसीडीचा इथे डेफिनेशन, द प्रॉडक्ट ऑफ ऑल द कॉमन फॅक्टर ऑफ अ गिवन नंबर इज कॉल्ड ॲज देअर जीसीडी. फक्त कॉमन फॅक्टर, जीसीडी म्हणजे काय, फक्त कॉमन फॅक्टर म्हणजे जीसीडी. 3 पद्धती शिकल्या आपण जीसीडीच्या आणि एलसीएमच्या. लिस्टिंग मेथड शिकलो, नंतर प्राइम फॅक्टरायझेशन आणि व्हर्टिकल लेआउट मेथड शिकलो. ठीक आहे. सो जीसीडी आणि एलसीएमच्या. आणि एलसीएम म्हणजे काय, कॉमन मल्टिपल, लोएस्ट कॉमन मल्टिपल. द एलसीएम ऑफ गिवन नंबर इज द प्रोडक्ट ऑफ देअर कॉमन अँड अनकॉमन. जीसीडी मध्ये फक्त काय ट्रिक लक्षात ठेवायची, जीसीडी म्हणजे फक्त कॉमन फॅक्टर घेत असतो, कॉमन फॅक्टर घेत असतो. एलसीएम मध्ये आपण कॉमन आणि अनकॉमन यांचं काय करत असतो, गुणाकार करत असतो. कॉमन आपण एक्सरसाइज मध्ये पण बघितलं, कॉमन आणि अनकॉमनचा काय करत असतो, गुणाकार करत असतो. ओके. प्राइम फॅक्टर. एलसीएम इज द स्मॉलेस्ट नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय ऑल द. एलसीएम मध्ये काय करतो आपण, पाड्या लिहितो आणि त्याच्यातली सगळ्यात छोटी संख्या लिहित असतो तो त्याचा एलसीएम. कारण एलचा अर्थ काय होतो, लो, स्मॉल. द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर इज ऑलवेज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर जीसीडी अँड एलसीएम. आपण एक फॉर्म्युला सुद्धा बघितला. कोणता फॉर्म्युला बघितला रे, हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि तुम्हाला मार्क्स मिळवून देणार फॉर्म्युला आहे. दॅट इज जीसीडी इंटू एलसीएम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स हे बघितलं आपण. आणि या फॉर्म्युल्याने आपण एक्झाम्पल सुद्धा बघितले, एक्झाम्पल सुद्धा सोडून बघितले. कुठे रे हा फॉर्म्युला, लक्षात येते का तुमच्या, बघा इथे हा फॉर्म्युला आहे, दिसला. प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ जीसीडी अँड एलसीएम. सो अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट 5.3 पण झाला. त्यानंतर तुम्हाला असं सुंदर असं मॅथमॅटिकल पझल दिलेलं होतं मी.
ते नेहा आणि शर्वरीने कसा GCD फाइंड केला, त्याचे प्रश्न उत्तरं पण समजावून सांगितले. त्यानंतर आदित्य आणि शुभंकरने LCMचा गेम कसा काढला आणि LCM कशा पद्धतीने शोधून काढला, त्याच्यामधला लोवेस्ट कॉमन मल्टिपल कसा घेतला, त्यानंतर ॲट अ ग्लान्समध्ये काय काय शिकलो हे सगळं डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे. आणि आता फक्त आपला राहिलेला आहे एक्सरसाइज आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो कसं वाटलं आजचा व्हिडिओ? अगदी डिटेलमध्ये प्रत्येक पॉईंट तुमचा क्लिअर करते, त्याच्यामुळे तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.